नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। हो, तुम्ही थंबनेलला पाहिलात ना, अगदी बरोबर आहे। आज आपण 1 कप ज्वारीच्या पिठामध्ये ना दही घालून अगदी सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता करणार आहोत। करायला देखील सोपा आहे आणि खायला एकदम मस्त आहे। चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला ना आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप इतका बारीक रवा घालायचा आहे। मोठा रवा असेल ना तर अगोदर एकदा तो फिरून घ्या, नंतर तो बारीक होईल, मग तुम्ही वापरू शकता। अर्धा कप इतका रवा आणि 1 कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आपण जे घरामध्ये भाकरीसाठी वापरतो का नाही, ते ज्वारीचं पीठ 1 कप घेतलेलं आहे। अर्धा कप इतकं दही घेतलेलं आहे। दही आपल्याला आंबट घ्यायचं नाही, ताजं फ्रेश असं दही घ्यायचं आहे। अर्धा कप इतकं घरी बनवलेलं दही घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। सुरुवातीला आपण अर्धा कप इतकंच पाणी घालणार आहोत आणि नंतर लागेल तसं पाणी घालणार आहोत। एकूण किती पाणी लागलं ते तर मला पुढे सांगणारच आहे। आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत। बघा, इथं मिश्रण आपलं घट्ट आहे, म्हणून आपण आणखीन अर्धा कप इतकं पाणी घालून चमच्याने हे मिसळून घेऊयात आणि पुन्हा एकदा फिरवून घेणार आहोत। आपण कुठलीही पूर्वतयारी न करता हा नाश्ता करणार आहोत, म्हणजे तुम्ही अगदी 10 मिनिटात म्हणायला गेला ना तरी हा नाश्ता बनवून तयार होतो। आणि ह्याच्यासाठी लागणारं साहित्य देखील अगदी घरातलं आहे, म्हणजे तुम्हाला असं काही बाहेरनं विकत आणावं लागणार नाही। आता बघा, मिक्सरला छान असं फिरवून घेतल्यानंतर एकदम मस्त अशी याची पेस्ट झाली, म्हणजे छान असं आपली ही प्युरी तयार झाली। आता नाही तर एक भांडं घेऊयात आणि आपण तयार केलेलं मिश्रण ना ह्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। मिश्रण बघा जरा घट्टच आहे, पण आणखीन थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 पाव कप इतकं पाणी घातलेलं आहे। मिक्सरचं भांडं खंगाळून पुन्हा ते पाणी घालून घेतलं आणि छान असं मिसळून घेतलं। आता पाणी तुम्हाला अधिक किंवा कमी लागू शकतं। तुम्हाला बघा बॅटर ह्या टाईपचं होईपर्यंत याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। आता एकूण हितं पाणी ना 1.25 कप इतकं वापरलेलं आहे, इतकं मिश्रण होण्यासाठी। आता याला झाकण ठेवून आपण 5 मिनिटं भिजत ठेवणार आहोत, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण रवा घातला का नाही तो फुलला जाईल, म्हणून आपण हे जरा बाजूला ठेवूयात। तोपर्यंत ह्याच्यासोबत खाल्ली जाणारी चटणी करून घेऊया। आता इथं बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 छोटी वाटी इतकं ओलं खोबरं पातळ चिरलेलं आहे ते घेतलं। 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, लसूण आणि 1 छोटी वाटी इतकी फुटाणे डाळ घेतली। 1 चमचा इतकं दही घालून घेतलेलं आहे। दहीच्या ऐवजी तुम्ही थोडीशी चिंच घालू शकता किंवा थोडासा लिंबाचा रस घेऊ शकता। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत। बघा, सुरुवातीला भरड असं मिक्सरला फिरवून घेतलं। आता आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पुन्हा आपण मिक्सरला छान बारीकसर असे वाटून घेणार आहोत। तुम्हाला इथं कळलंच असेल आपण काय केले, तर इथं आपण ही खोबऱ्याची चटणी तयार केलेली आहे। मस्त इथं आपली चटणी वाटली गेलेली आहे। आता आपण ह्या चटणीला ना तडका देणार आहोत। त्याच्यासाठी ना ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढूया। तर इथं बघा, तुम्हाला चटणी किती घट्ट आणि किती पातळ हवी असेल ना तितकं तुम्ही पाणी कमी अधिक करू शकता। तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आणखीन मिक्सरचं भांडं असं खंगाळ्यासारखं करून ह्याच्यामध्ये घालून घेतलं, म्हणजे ना चटणी छान अशी आपली होईल। आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा थोडीशी पातळ चटणी हवी असेल तर थोडंसं पाणी इथे घालू शकता, किंवा चटणी जर घट्ट आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करू शकता। आता आपण ह्या चटणीला तडका देणार आहोत। त्याच्यासाठी बघा, तडक्या पॅनमध्ये ना 1 पळी इतकं तेल छान कडकडीत गरम करून घेतलं। आता याच्यामध्ये अर्धा चमच इतकी मोहरी, अर्धा चमच इतके जिरे, काही कढीपत्त्याची पानं घातली आणि 1 लाल मिरची ना मोडून घातलेली आहे। तुमच्याकडे हिरवी मिरची असेल ती घातला तरी सुद्धा चालेल। आणि फोडणी ना आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे। बघू शकता, इथं झटपटवाली अगदी टेस्टी छान इथं आपली खोबऱ्याची चटणी झाली। अगदी आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर डोशासोबत, इडलीसोबत खातो ना, तशी चटणी ही टेस्टी लागतात। खरंच तुम्ही एकदा नक्की ही चटणी ट्राय करून बघा। चवीला सुद्धा अगदी तशीच लागते। चव देखील हिची अगदी भन्नाट आहे। ही चटणी करत असताना ना तुमच्याकडे जर फुटाणे डाळ नसेल तर थोडीशी शेंगदाणे भाजून घ्या, त्याच्यावरचे टरफले काढा आणि मग तुम्ही ह्या चटणीमध्ये वापरू शकता। आता बघा, छान अशी मिसळून घेतली आणि इथं खाण्यासाठी आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली। तर आता तयार झाली चटणी आपण बाजूला ठेवूया। तर आपलं मिश्रण बघा, अगोदर किती पातळ होतं आणि आता तुम्हाला थोडंसं घट्टसर दिसत असेल, कारण आपला रवा ह्याच्यामध्ये फुललेला आहे। आता तुम्हाला इथं थोडक्यात समजलंच असेल आपण काय करतोय, तर आज आपण नाही ते ज्वारीचे डोसे करत आहोत। आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। एक साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलं आणि थोडासा पाव चमच इतका खाण्याचा सोडा घातला। सोडा पूर्णपणे ऑप्शन आहे, नाही घातला तरी सुद्धा चालेल, पण सोडा घातल्यामुळे ना आपल्या डोशाला ना जाळी छान येते, म्हणून इथं सोड्याचा वापर केलेला आहे। आता छान असं मिसळून घेतलेलं आहे। चला आता आपण गॅसकडे वळूयात आणि डोसे करायला घेऊयात। गॅस अगोदरच चालू आहे आणि त्याच्यावरती डोस्याचा तवा ठेवला आहे। तवा छान गरम झाला की त्याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत। नाही लावून घेतला तरी सुद्धा चालेल, तवा आपला नाही तर नॉनस्टिकच आहे।
आता थोडंसं आपण पाणी शिंतडून घेणार आहोत आणि हे आपण पुसून घेणार आहोत. तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊ शकता किंवा टिश्यू पेपरने पुसून घेऊ शकता. आता ह्याच्यावरती आपल्याला डोस्याचं बॅटर घालून डोसा करून घ्यायचा आहे. तर बघा इथं 1.5 पळी इतकं बॅटर घातलं आणि एकाच दिशेने दुसरीकडे असा फिरवत आपल्याला डोसा करून घ्यायचा आहे. बघा ह्याच्यामध्ये सोडा घातल्यामुळे ना जाळी छान अशी बनली जाते. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं ना तर पटकन सबस्क्राईब करा बघू, म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील, ह्याच्यात काही शंकाच नाही. नेहमी तुम्हाला साधे सोपे आणि पौष्टिक असे मी रेसिपीचे व्हिडिओ घेऊन येत राहते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही. आता इथं बघा एक डोसा आपला तयार झाला. पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे, म्हणजे तव्याला तेल थोडंसं लावून घेतलं, पाणी टाकून तवा छान असा पुसून घेतला आणि पुन्हा मिश्रण घालून ना एका दिशेने आपल्याला फिरवत जायचं आहे. डोसा जरा इथं छोटाच झालेला आहे, तुम्हाला हवा तेवढा तुम्ही मोठा करू शकता. आता बघा डोश्याची थोडीशी बाजू बघायची, खालून भाजली गेली का, तर भाजली गेलेली अशी वाटते की मग आपल्याला डोसा हा काढून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही दोन्ही बाजूंनी डोसा भाजू शकता, पण शक्यतो करून हा डोसा ना एकाच साईडने भाजायचा असतो. आता इथं तयार झालेला डोसा काढून घेतला. आणखीन एक तुम्हाला त्रिकोट असा डोसा असतो बघा, जो की मुलांना आवडतो, तर तो सुद्धा तुम्हाला करून दाखवते. तर सेम पद्धत आहे, जसं आपण अगोदरचा डोसा केला तसाच डोसा करून घ्यायचा आहे. डोसा करत असताना गॅस मात्र मध्यम टू फास्टच ठेवायचा आहे, नाहीतर डोसा आपला नरम बनला जाईल. तव्यावर घातलेल्या डोस्याचं मिश्रण ना सुकण्याच्या अगोदरच आपल्याला बघा मध्येतून अशी लाईन मारून घ्यायची, कारण का डोसा भाजल्यानंतर ही लाईन मारायला येणार नाही, म्हणून हे मिश्रण ओलं असतानाच अशी लाईन मारून घ्यायची. डोसा आपला खालून भाजला गेला असं दिसलं की बघा असा आकार द्यायचा आणि इथं त्रिकोट असा आपला डोसा तयार होतो. बघा मुलांना अतिशय पौष्टिक हिथं आपले ज्वारीचे डोसे तयार झाले. नक्की तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी असू दे किंवा टिफिनसाठी असू दे बनवून देऊ शकता. बघा हे ज्वारीचे डोसे करण्यासाठी आपण अगोदर कुठलीच पूर्वतयारी केलेली नव्हती, म्हणजे फक्त 5 मिनिटं इतकंच आपलं हे मिश्रण ना भिजत ठेवलं होतं आणि अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये हे बनवून आपले डोसे तयार होतात. आता बघा आपण अगोदर तर खोबऱ्याची चटणी तयार केलेलीच होती आणि इथं डोसा बघा किती कुरकुरीत क्रिस्पी झालेला आहे, तुम्हाला आवाज सुद्धा ऐकवला. त्याचबरोबर इथं जी ठेवलेली आहे ती आहे गाजराची बर्फी. ह्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलाच आहे, तो बघून तुम्ही करू शकता. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल तर पौष्टिक हे ज्वारीचे डोसे करून बघा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा. मी आशा करते की व्हिडिओ आवडला असेल. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय.